साहेब स्वस्त राहण्यासाठी काय काय खायला लागले तर काय काय नाही काय माहिती काय काय टाकलं एसके याच्यामध्ये आता याच्यामध्ये हे बघा हे पूर्ण आपले याची हो. माझे चांगलं आहे सगळं पुरं सकाळचं चाट माझं आहे माझे. चांगलं आहे म्हणजे सांगा काय काय ते हा याच्यामध्ये लवंग आहे. हा. ओके लवंग आहे. हा. 2 पाकळ्या लसूण आहे हा. आणि लवंग झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये 2 इलायची पण टाकतो मी. ठीक आहे. इलायची टाकली त्यांनी इलायची पण टाकली हा आणि लसूण पण टाकलंय. ढेरी बघा पुढची पहिली डेअरी ह्या 4-5 दिवसात कम होणार आहे डेअरी आणि प्लस हे सकाळ सकाळचा चाट आहे माझा आहे बघा. आणि हे काय केलंय काय माहिती आणि ते दुसऱ्याला म्हणतात खा आणि त्यांनी स्वतः केलंय. इलायची टाकली लसूण टाकलाय परत काय इलायची लसूण लवंग इलायची लसूण लवंग याच्यामध्ये टाकले ना. आता त्याच्यामध्ये त्यांना मध टाकायचंय मध टाकायचंय आणि मध आणलेला आहे तो मध पण टाकायचा त्याच्यामध्ये आणि ते सगळं काय होते त्यांनी तुम्हाला लाईफ मध्ये कफ जे आंबट पाणी वगैरे ते होणार नाहीये आणि तुम्हाला लाईफ टाइम मध्ये सर्दी खासी कधीच होणार नाहीये. हे जे चाट तुम्ही असं करून खाल्लं होतं हे मध आहे. याच्यामध्ये 3 प्रकारचं मिश्रण आहे. ठीक आहे. हे सकाळी सकाळी आमोशापोटी घ्यायचं आहे. मी यांना सांगून कंटाळा पण हे घेत नाही. तुम्ही करा आधीवर नंतर आम्हाला सांगा. यांनाच खाऊ द्या अगोदर काय कसं काय खाते. तो उघड्या भोप्या बसले तर बापो माय कसं खाल्लं आणि करायला तेच की तुम्ही खाल्ल्यावर काय त्याच्यामध्ये यार चमच बरं झालं चमच. मला वाटलं का असं करतात तिकडं म्हणा तसं कसं करणार रे. तसं नाही मित्रांनो खरं रिअल सांगतो मी तुम्हाला. आपले पहिले जे जुने आजी आजोबा होते ना आपले बरं आहे की नाही हे आपले सगळं खायला शिकवायचे आहे ना बरं आहे. पण आता आपण हे सगळं विसरलो आहोत बिकॉज आपल्यामध्ये ते आता डॉक्टरकडे जाऊन खूप सारं रोज खातात तुम्ही. हे दररोज खातो मी. बापरे मी झोपेतून उठायच्या अगोदरच खाते. हे इरामा झोपेच्या उठायतून खातो मी. आता हे तुम्हाला सांगतो झोप्यात उठातून रामाला खातो नाही हे खातो म्हणा. हे बघा इझी आहे तुम्हाला सांगतो. अर्धा घंटा 1 नंबर मला सांगितलं. काय रेसिपी आहे. वास यायला ग बया. अरे वा. हा पटकन ते दुसऱ्या चिरस यायची बारी. 1 नंबर. आणि याच्यानंतर तुम्हाला सांगतो काजू याच्यानंतर काजू खाणार. नंतर परत काजू आणि बदाम खाणार. परत त्याच्यावर चहा पण पिणार. चाय केव्हा ते 1-2 घंट्यानंतर. आता बस झाला ना तुम्हाला म्हणलात ना भारी लागायला लागले मग कशाला घेतात वरतून गोड. थोडस खाणं हे जरूरचं असतं. सरा घरामध्ये वास सुटलाय त्याचा. काय काय केलंय तर काय काय टाकलंय. लसूण टाकलाय परत काळे मिरे टाकलेत आणि विलायची टाकली. एवढं सगळं टाकून एवढं बनवलंय आणि ते खाल्लंय बाबा. आपल्याच्याने तर काही खाणं होणार नाही. बिंदास खा. आता काजू बदाम खायचे तरी एवढी मोठी ढेरी सुटलेली हाय ते हायच आहे. काजू बदाम खायचे तरी बी एवढी मोठी ढेरी सुटलेली हाय ते हायच आहे. बरं खरं सांग मित्रांनो ढेरी आहे का खरं सांगा बरं. आता कोणी आतमध्ये घेतलं कोणी कशाला 1 2 3 4 5 6 फॅमिली पॅक आहे ते. फॅमिली पॅक नाहीये. 6 पॅक. त्या पॅक मध्ये इकडून मी बसलेले इकडून सावड्या बसलेला इकडून आरू बसलेला आम्ही 4 जण बसलेलो. ते बघा मसल बघा तुम्हाला झालं वाटतं की नाही बघा. हे व्हाईट केस बघा. आता नॅचरल आहे. नॅचरल काय करू शकता बरं आहे की नाही. तसा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. बरं नाही केस पण पिकतात त्याच्यामध्ये काय नॅचरल आहे. वरती केसाला मेहंदी भाजीपाला नको करू ना. वरती मेहंदी डोक्याला मेहंदी लावला बेजार होत. बरं मित्रांनो पण हे सकाळी सकाळी तुम्ही अवश्य खा. शरीरासाठी खूप चांगलं आहे बरं आहे की नाही. स्वतःसाठी खा. आणि रमाने खूप सारा व्हिडिओ शूट केला माझं पूर्ण. तुम्हाला आज काय काय खातो काय काय नाही फक्त काजू बदाम खायचे बाकी आहेत. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार नाही. चालन कसा वाटला आज व्हिडिओ. मी तर काय नाही बाबा सकाळी उठून चाय घेणार आहे. चला गुड मॉर्निंग. सोडा दादा सकाळची चाय. काजू बदामचा बॉक्स दे ना इकडं. बाय बाय. भेटू आपण परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. काजू बदाम बाय करा. काजू बदाम बाय बाय. काजू बदाम खायचे बाकी. ते काजू बदामचा डब्बा दे रे बेटा. कुठे तो काय तिकडे एकावर एक डब्बा ठेवा. एकावर एक डब्बा. काजू बदाम खाणार त्याचा खालचा डब्बा गांधी काय हा
झिरो काहीतरी होता. आणि भीमराव पावाच्या तुकड्या काय भीमराव माझा काय हे आहे आपला काजू बदामाचा डब्बा, बरोबर नाही? आणि त्याच्यामध्ये हे आहे बदाम आहे, हे आहे काजू आहे, हे एक्स्ट्रा आणून ठेवला मग बरं नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय बघा, शेंगदाणे पण खाल्ले पाहिजे. माझ्या भाजीचं नुकसान करू नका, तुम्हाला खायचंच येड आहे सकाळपासून. चालन चला, हे काय भूतावाने सकाळपासून उठल्या ऐका, हातात राहतात. तुम्हाला एक सांगतो, इथं बाय वन गेट वन फ्री भेटू लागलं पप्पाने, याच्यामुळे एक एक्स्ट्रा आणलंय. चालन, बाकी काय चाललेलं आहे चला ठेवतो. चला बाय बाय. आर्याला दाखव ना रे. आरू खाते. तोंड उठ पहिला. आणि उग काय पोट भरायसारखी जिनस नसती ती. अरे चुप रे. वाचाक 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 वाचाक. पैसे देणार नाही मी तुम्हाला आता. पप्पा शाळेत जाताना मी तोंड धुतलेलं. तोंड धुतलाय तू? हा द्या. शाळा जागा नाही? चालन चला बाय बाय.